आत्ता अगदी गाडी चालवता चालवता गाडी थांबून व्हिडिओ करण्यास कारण की मी आत्ता गाणं ऐकत होतो, आयुष्यावर बोलू काही. आणि आता तुमच्यासोबत असं होतं का सांगा मला, कारण माझ्यासोबत असं अनेक गाण्यांसोबत झालं आहे किंवा अनेक गाण्यांच्या बद्दल झालं आहे. जसं ह्या गाण्यात झालं की ह्या गाण्याचं पहिलं कडवं आहे की उगाच वळसे शब्दांचे हे देत राहतो. मला आयुष्याचे 10 वर्ष असं वाटायचं की देत राहतो हा एक शब्द आहे मराठीमध्ये जो मला माहितीच नाही आहे. तो शब्द नाही आहे. देत राहा तू, उगाच वळसे शब्दांचे हे देत राहा तू. मला आयुष्यभर वाटत होतं की देत राहा तू हा एक शब्द आहे. असं एक लहानपणी ना आकाशवाणीवरती गाणी लागायची, सकाळी अभंग वगैरे लागायचे, तर त्याच्यात अरे अरे ज्ञाना झाला सिपावन. मला वाटायचं सिपावन हा एक शब्द आहे जो मला मराठीतला माहिती नाही आहे. मी 8वीपर्यंत मराठीच्या पुस्तकातलं व्याकरण आणि पद्य विभाग शोधून बघायचो की दुसऱ्या कोणत्या तरी कवीने सिपावन वापरला असेल तर कदाचित आपल्याला अर्थ कळेल, कारण लाज वाटायची ना विचारायला की यार मराठीतला हा शब्द माहीत नाही आहे मला, असा शब्द आहे की मी वेगळं काहीतरी ऐकलं. तर सिपावन नाही, अरे अरे ज्ञाना झाला सिपावन, सिपावन.